भागवत संप्रदाय सेवा मंडळाच्या वतीने काल आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज झोले यांच्या निवासस्थानी मुक्काम वाशिंद गोंघर तालुका मोखाडा येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा व व्यासपूजा सोहळा पार पडला। या पवित्र सोहळ्याला वाडा, मोखाडा, शहापूर आणि नाशिक यासारख्या विविध तालुक्यातून जवळपास 100हून अधिक साधक मंडळींनी बहुसंख्येने उपस्थिती लावली होती। बॅनरवरील ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार या सर्व धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे अत्यंत सुव्यवस्थित आयोजन करण्यात आले होते। या विशेष सोहळ्यामध्ये चक्री प्रवचनाच्या माध्यमातून जवळपास 8 ते 10 साधकांनी गुरुविषयीचे महात्म्य अतिशय सुंदर शब्दात व गुणगाणातून मांडले। तसेच उपस्थित सर्व 100 साधकांनी एकत्र येऊन हरिपाठ केला। त्यानंतर महाप्रसादाचा भोजन कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर आयोजित केलेल्या चक्री कीर्तनात नवीन 2 साधकांनी अत्यंत सुरेल व सुंदर असे सद्गुरू काय असतात या विषयावर कीर्तन सादर करून उपस्थितांची मने जिंकली। सद्गुरूंच्या चरणी लीन होत साधकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला व हा सोहळा अत्यंत आनंदात संपन्न झाला। सर्वे भवंतु सुखी या भावनेने आलेल्या सर्व साधकांचे यावेळी स्वागत करण्यात आले। प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, गोंघर। तर चौफोळून या भले म्हणजे आपल्या हृदयात चारही बाजूने त्यांना जागा निर्माण करून द्यायची आणि मगच त्यांचं पाऊले आपल्या हृदयात स्थान करते। तर यामध्ये सांगायचं झालं तर चारही बाजूने स्वच्छ म्हणजे जे आपलं हृदय आहे, तर हृदयामधलं जे अहंकार आहे, जे मत्सर आहे, हृदयात जी नीतिमत्ता आहे ती स्वच्छ करायची आहे। उदाहरण द्यायचं झालं तर आपण नागली करतो। नागली जेव्हा आपण पेरतो, नागली पेरल्यापासून आपण तिची मशागत करतो, म्हणजे पेरल्यापासून त्याची निधणी करतो, त्यानंतर तिचं खणणी काम करतो। आवण्यासाठी आपण पहिली चिरणी करतो, नंतर दुन्नी करतो आणि नंतर वाही करून त्याच्यावर नागली आवतो। का तर त्या नागलीला व्यवस्थित गोंड्या यावा, त्या नागलीतून व्यवस्थित धान्य पिकावं। तसंच जर सद्गुरूंची कृपा आपल्यावर करायची असेल तर आपण ही आपलं हृदय, ज्या हृदयामध्ये अहंकार आहे किंवा इतरांबद्दल द्वेष आहे, हे बाजूला सारून हृदय हे स्वच्छ करायचं आहे आणि त्या हृदयात सद्गुरूंना आपल्या स्थान द्यायचं आहे। यामध्ये खरं बघितलं तर आयुष्यात आपल्या 2 प्रकारचे गुरु येतात। पहिले गुरु असतात आई वडील, त्यानंतर आपले शिक्षण क्षेत्रातील असतात शिक्षक। ते शिक्षक आपल्याला फक्त एकतर भौतिक किंवा रासायनिक ज्ञान देतात, त्यानंतर एक पुस्तकी ज्ञान देतात, शिक्षेचं ज्ञान देतात। पण खरं आयुष्य जगत असताना जे ज्ञान मिळतं ते सद्गुरूंकडनं मिळतं। म्हणजे त्यामध्ये गुरूंचेही जे शिक्षक असतात ते कधीही बघा, ते डोक्यावर हात ठेवत नाहीये शिक्षक, ते पाठीवर आपल्याला थाप देतात शबासकीची। तसे सद्गुरू नेहमी पाठीवर कधीच हात ठेवत नाही, ते डोक्यावर हात ठेवतात। कारण सद्गुरू आणि गुरुमध्ये फरक असतो। आध्यात्मिकच्या बाबत जर असेल म्हणजे गुरुनी स्वतः काही गोष्टी अनुभवलेल्या असतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर